तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे यश आणि स्वागत आहे तुमचं यश शेती डायरी या चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत आपल्या पिकाला नेमकं कोणतं खत द्यावं आणि कधी द्यावं. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही सगळ्यात मोठी ही चूक करतात की 90% शेतकऱ्यांना माहीतच नसतं कोणत्या पिकाला कोणत्या खताची गरज आहे आणि कोणत्या टायमिंगला आणि कधी द्यावं लागतं ते. प्रत्येक पिकाला वेगवेगळं खत लागतं. पिकाच्या अवस्थेनुसार मेन खत. पिकाच्या सुरुवात लागवडीनंतर आणि लागवडीनंतर पिकाला नायट्रोजन जास्त लागतो. त्यासाठी आपण महादनचं DAP 10-26-26 किंवा 20-20-013 हे खत योग्य असतं. 2. पिकाची वाढ चालू असताना नत्र आणि स्फुरद या दोन्हीची गरज असतात. यावेळी आपण महादनचं NPK 18-18-10 किंवा 19-19 हे खत देता येतं. 3. जेव्हा फळ तयार होतं किंवा फुगवायला चालू होते तेव्हा पोटॅश हा फार महत्त्वाचा असतो. त्यासाठी आपण 0050 किंवा 13-040 सल्फर खत उपयोगी पडतं. मायक्रोन्यूट्रियन द्यायला विसरू नका. फक्त मोठे खत देऊन उपयोग चालत नाही. झिंक, बोरॉन, मॅग्नेशियम हे सूक्ष्म अन्नद्रव्य हे पण द्यावं लागतात. माझा महत्त्वाचा सल्ला, जास्त खत म्हणजे जास्त उत्पादन नसतं शेतकरी मित्रांनो. प्रमाणात आणि वेळेवर खत दिलं तर फायदा होतो. हा व्हिडिओ आपल्या उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.